मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण 3000 इंग्लिश वर्ड्स ही सिरीज पाहतोय. आजचा आपला 35वा पार्ट आहे. याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा मित्रांनो, आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे व्यवस्थापन, म्हणजेच मॅनेजमेंट. बघा, व्यवस्थापन म्हणजेच काय? मॅनेजमेंट. पुढे आहे नियोजन म्हणजे प्लॅनिंग. बघा, नियोजन म्हणजेच काय? प्लॅनिंग. पुढचा शब्द आहे उद्दिष्ट म्हणजे गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह. बघा, उद्दिष्ट म्हणजेच काय? गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह. पुढे आहे कार्यकाळ म्हणजे टेन्युअर किंवा टर्म. बघा, कार्यकाळ म्हणजेच काय? टेन्युअर किंवा टर्म. पुढे आहे मुदत म्हणजे डेडलाईन किंवा पिरियड. बघा, मुदत म्हणजेच काय? डेडलाईन किंवा पिरियड. पुढचा शब्द आहे वेळापत्रक म्हणजेच काय? शेड्यूल किंवा टाइम टेबल. बघा, वेळापत्रक म्हणजेच काय? शेड्यूल किंवा टाइम टेबल. पुढे आहे नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन. बघा, नोंदणी म्हणजेच काय? रजिस्ट्रेशन. पुढे आहे अर्ज म्हणजे ॲप्लिकेशन किंवा रिक्वेस्ट. बघा, अर्ज म्हणजेच काय? ॲप्लिकेशन किंवा रिक्वेस्ट. पुढचा शब्द आहे नमुना म्हणजे फॉर्म किंवा पॅटर्न. बघा, नमुना म्हणजेच काय? फॉर्म किंवा पॅटर्न. पुढचा शब्द आहे मंजुरी म्हणजे अप्रूव्हल किंवा सँक्शन. बघा, मंजुरी म्हणजेच काय? अप्रूव्हल किंवा सँक्शन. पुढचा शब्द आहे नकार म्हणजे रिफ्युजल किंवा डिनायल. बघा, नकार म्हणजेच काय? रिफ्युजल किंवा डिनायल. पुढे आहे अहवाल म्हणजे रिपोर्ट. अहवाल म्हणजेच काय? रिपोर्ट. पुढे आहे सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन. बघा, सादरीकरण म्हणजेच काय? प्रेझेंटेशन. पुढचा शब्द आहे माहिती म्हणजे डेटा किंवा इन्फॉर्मेशन. बघा, माहिती म्हणजेच काय? डेटा किंवा इन्फॉर्मेशन. पुढचा शब्द आहे बघा स्रोत म्हणजे सोर्स किंवा ऑरिजिन. बघा, स्रोत म्हणजेच काय? सोर्स किंवा ऑरिजिन. पुढे आहे पुरावा म्हणजे एव्हिडन्स. पुरावा म्हणजेच काय? एव्हिडन्स. पुढे आहे निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजन. बघा, निष्कर्ष म्हणजेच काय? कन्क्लुजन. पुढचा शब्द आहे विश्लेषण म्हणजे अनालिसिस. बघा, विश्लेषण म्हणजेच काय? अनालिसिस. पुढे आहे संशोधन म्हणजे रिसर्च. संशोधन म्हणजेच काय? रिसर्च. पुढचा शब्द आहे तंत्र म्हणजे टेक्निक किंवा मेथड. बघा, तंत्र म्हणजेच काय? टेक्निक किंवा मेथड. पुढचा शब्द आहे प्रक्रिया म्हणजे प्रोसेस किंवा प्रोसिजर. बघा, प्रक्रिया म्हणजेच काय? प्रोसेस किंवा प्रोसिजर. पुढे आहे घटक म्हणजे कॉम्पोनंट किंवा फॅक्टर. बघा, घटक म्हणजेच काय? कॉम्पोनंट किंवा फॅक्टर. पुढे आहे मापन म्हणजे मेजरमेंट. बघा, मापन म्हणजेच काय? मेजरमेंट. पुढे आहे प्रमाण म्हणजे स्टँडर्ड किंवा रेशिओ. बघा, प्रमाण म्हणजेच काय? स्टँडर्ड किंवा रेशिओ. पुढे आहे संख्या म्हणजे क्वांटिटी किंवा नंबर. बघा, संख्या म्हणजेच काय? क्वांटिटी किंवा नंबर. पुढे आहे सरासरी म्हणजे ॲव्हरेज. पुढचा शब्द आहे सरासरी म्हणजेच काय? ॲव्हरेज. पुढे आहे टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज. बघा, टक्केवारी म्हणजेच काय? पर्सेंटेज. पुढचा शब्द आहे नफा म्हणजे प्रॉफिट किंवा गेन. बघा, नफा म्हणजेच काय? प्रॉफिट किंवा गेन. पुढे आहे तोटा म्हणजे लॉस. तोटा म्हणजेच काय? लॉस. पुढे आहे गुंतवणूकदार म्हणजेच इन्व्हेस्टर. गुंतवणूकदार म्हणजेच काय? इन्व्हेस्टर. पुढे आहे भागधारक म्हणजे शेअर होल्डर. बघा, भागधारक म्हणजेच काय? शेअर होल्डर. पुढे आहे भांडवल म्हणजे कॅपिटल. भांडवल म्हणजेच काय? कॅपिटल. पुढे आहे कर्ज म्हणजे लोन किंवा डेप्ट. बघा, कर्ज म्हणजेच काय? लोन किंवा डेप्ट. पुढचा शब्द आहे मालमत्ता म्हणजे प्रॉपर्टी किंवा ॲसेट. बघा, मालमत्ता म्हणजेच काय? प्रॉपर्टी किंवा ॲसेट. पुढचा शब्द आहे देणी म्हणजे लायबिलिटीज किंवा ड्यूज. बघा, देणी म्हणजेच काय? लायबिलिटीज किंवा ड्यूज. दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट. दस्तऐवज म्हणजेच काय? डॉक्युमेंट. सही म्हणजे सिग्नेचर. सही म्हणजेच काय? सिग्नेचर. पुढे आहे शिक्का म्हणजे स्टॅम्प किंवा सील. शिक्का म्हणजेच काय? स्टॅम्प किंवा सील. नोंद म्हणजे रेकॉर्ड किंवा एंट्री. बघा, नोंद म्हणजेच काय? रेकॉर्ड किंवा एंट्री. पुढे आहे फाईल म्हणजे फाईल. फाईल, फाईल. पुढचा शब्द आहे लिफाफा म्हणजे एनव्हलप. बघा, लिफाफा म्हणजेच काय?
एनव्हलप. पुढे आहे पत्ता म्हणजे ॲड्रेस. पत्ता म्हणजेच काय ॲड्रेस. पुढे आहे विभागणी म्हणजे डिव्हिजन किंवा डिस्ट्रीब्युशन. बघा विभागणी म्हणजेच काय डिव्हिजन किंवा डिस्ट्रीब्युशन. पुढे आहे वाटा म्हणजे शेअर किंवा पोर्शन. बघा वाटा म्हणजेच काय शेअर किंवा पोर्शन. पुढे आहे गट म्हणजे ग्रुप किंवा कॅटेगरी. बघा गट म्हणजेच काय ग्रुप किंवा कॅटेगरी. पुढे आहे गटारी म्हणजे ड्रेन किंवा गटर. गटारी म्हणजेच काय ड्रेन किंवा गटर. पुढे आहे कचरा म्हणजे गार्बेज किंवा वेस्ट. कचरा म्हणजेच काय गार्बेज किंवा वेस्ट. पुढे आहे केअर म्हणजे डस्ट किंवा स्वीपिंग्स. बघा केअर म्हणजेच काय डस्ट किंवा स्वीपिंग्स. पुढचा शब्द आहे स्वच्छता म्हणजे क्लीनलीनेस किंवा हायजीन. बघा स्वच्छता म्हणजेच काय क्लीनलीनेस किंवा हायजीन. पुढे आहे आरोग्य म्हणजे हेल्थ किंवा सॅनिटी. बघा आरोग्य म्हणजेच काय हेल्थ किंवा सॅनिटी. तर अशा प्रकारे मित्रांनो 1750 शब्द आपण पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.